राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातल्या निर्णयाची शक्यता वर्तवली जाते। पाणी साठा, इंधन टंचाई या संदर्भातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा सुद्धा या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे। दुपारी ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। जूनपर्यंत येत्या 10 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा 2 दिवसांपूर्वी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली होती आणि त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये त्या संदर्भातल्या प्रस्तावावर चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। तसंच राज्यातील पाणी साठा, इंधन टंचाई या संदर्भात सुद्धा सविस्तर आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे अशी माहिती मिळते। तर या संदर्भात ओम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी। ओम, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। अतिशय महत्त्वाचे अनेक महत्त्वाचे असे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कर्जमाफीचा। दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केलं होतं। काय नेमकं घडू शकतं, काय आपल्याकडे या संदर्भातला अधिकचा तपशील आहे? श्वेता, आपण पाहिलं असेल की 31 मे रोजी चौंडीमध्ये अहिल्यादेवींच्या कार्यक्रमावेळी कृषी मंत्र्यांकडनं या संदर्भातलं सूतोवाच करण्यात आलं होतं की 8 ते 10 दिवसांमध्ये कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आहे त्याची घोषणा होईल। आपण पाहिलं असेल की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये 30 जूनपर्यंत आम्ही कर्जमाफी करू अशा प्रकारची घोषणा केली होती आणि त्यानुसार जे अहवाल मागवणं असेल किंवा त्या संदर्भात संबंधित विभागांकडून आपापले अभिप्राय मागवणं असेल, या सगळ्या प्रक्रिया आता जवळपास पूर्ण होत आहेत। या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती आणि विशेषत्वानं मान्सून महाराष्ट्रामध्ये डेरेदाखल होण्याच्या एक आठवडा आधी या संदर्भात नव्या काही घडामोडी घडत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। संबंधित विभागांकडून नेमके काय अभिप्राय येतात आणि त्यावरती आकडानुसार जी खरं तर कर्जमाफीची जी काही तजवीज करावी लागणार आहे साधारणपणे 25 ते 30 हजार कोटींची, या संदर्भातला सगळा आढावा घेऊन आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये या संदर्भात शिक्कामोर्तब होतंय का हे पाहावं लागणार आहे। दुसऱ्या बाजूला राज्यातल्या पीक पाण्याचा आढावा, त्यासोबतच जो पाऊस खरं तर महाराष्ट्रामध्ये आठवडाभरात दाखल होईल या संदर्भात जी एक खरं तर आढावा घेतला जातो त्या संदर्भात सुद्धा चर्चा होईल। यावेळेला खरं तर पावसाचं प्रमाण यावेळेला कमी दाखवण्यात आलेलं आहे, त्यामुळे ज्या काही उपाययोजना करण्यात येणार ज्या संदर्भातल्या सूचना खरं तर मागील कॅबिनेट बैठकीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावरनं संबंधित विभागांना आणि अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या, त्याची कितपत अंमलबजावणी सुरू आहे यावर सुद्धा चर्चा होऊ शकते। एक शेवटचा मुद्दा म्हणजे खरं तर काल आपण पाहिलं असेल की राज्यभरात विधान परिषदेच्या जागांसंदर्भातली अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली। अनेक ठिकाणी या संदर्भात काही नव्यानं गोष्टी घडल्या आहेत, काही बंडखोरी सुद्धा झालेल्या आहेत, यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होते का आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या बंडखोरीचे पडसाद कॅबिनेटमध्ये उमटत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे राज्याच्या विधायक प्रश्नांसह विधान परिषदेच्या बंडखोरीच्या संदर्भात सुद्धा आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा होते का आणि जर ती चर्चा झाली तर बैठक वादळी ठरते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, अगदी ओम, जसं तुम्ही सांगितलेलं आहे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कर्जमाफीचा प्रश्न आहे, या संदर्भात चर्चा होईलच। पण त्याचबरोबर काल विधान परिषदेच्या अर्ज दाखल करण्यासाठीची शेवटची मुदत होती, शेवटचा दिवस होता आणि त्या दिवशी जी बंडखोरी झालेली आहे त्या संदर्भात सुद्धा चर्चेची शक्यता आहे। निश्चितच आपण यावर लक्ष ठेवून राहा। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।